आपल्यासोबत काँग्रेसच्या आमदार ज्योती गायकवाड आहेत। मॅडम, आज सकाळी विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती तुम्ही सर्वांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फलक हाती घेऊन फोटो हाती घेऊन जोरदार घोषणाबाजी केली सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये। एकूण त्याविषयी काय सांगा? आपले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेबांनी जे वक्तव्य केले ते खूप निंदनीय आहे। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त एका जातीचे किंवा एका समाजाचे नेते नाही, ते पूर्ण भारताचे नेते। त्यांनी जो संविधान लिहिला तो सगळ्यांसाठी आहे आणि त्या विरुद्ध त्यांनी जे वाक्य वापरलं आहे की ते फॅशनमध्ये नाही, तर आम्ही त्यांना तेच सांगतो की आम्ही फॅशन काय हे आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फॅशन नाही, तर हे पॅशन आहे। आणि त्यांनी त्यांचा जो मनुवाद आहे, BJPचा मनुवाद, RSचा मनुवाद इथे उफाळून आलेला आहे। कारण त्यांना जे संविधानाने सांगितलेलं आहे स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या आधारे जी हे आपलं संविधान आहे ते त्यांना नको आहे, त्यांना मनुवाद हवा आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी हे असे घाणेरडे वाईट वक्तव्य केलेले असं आम्हाला वाटतं। त्यानंतर तुमच्या आंदोलनानंतर शिवसेना शिंदे गटानं देखील तुमच्या सगळ्या विरोधकांच्या विरोधामध्ये आंदोलन केलं। ते जे होतं ते सगळं मोडून तोडून पसरवण्यात आलं असं त्यांचा आरोप आहे। एक पूर्ण वाक्य ऐकू येते, त्यामध्ये मोडून तोडून सांगण्याचं काही गरज नाही आणि त्या पूर्ण वाक्यामधून सगळं आपल्याला मेसेज कळतोय की ते काय म्हणतात। आणि जर त्यांनी म्हटलं नसेल तर मी ते दुसऱ्या कोणी मागून त्यांच्या बोलतोय का हे त्यांनी सांगावं। आणि ज्या गोष्टी बोललेल्या गेल्या त्या खूप खालच्या लेवलच्या आहेत। कारण ज्या व्यक्तीने जो बाबासाहेब आंबेडकर संविधान लिहितात त्यांचे तुम्हाला विचार न करण्यासारखे तुम्ही आहात। कारण इथे नागपूरमध्ये रेशीमबाग आहे आणि दीक्षाभूमी आहे आणि या दोघांचे विचार वेगळे आहेत आणि दोघांच्या विचारामध्ये तफावती त्यांच्या बोलण्यातून आपल्याला दिसून आलेली आहे। आज तुम्ही परभणीच्या संदर्भामध्ये मुद्दा मांडलेला आहे। एकूण त्याविषयी काय तुमची मागणी सदनामध्ये? आम्ही असं सांगितलेलं आहे की ज्यांना कोम्बिंग ऑपरेशन केले ते कोणत्या अंडर कोणत्या ऑर्डरही केले बेसिकली आणि त्यांनी त्यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी। त्या सोमनाथ जो सूर्यवंशी जो व्यक्ती आहे, 35 वर्षाचा तरुण मुलगा आहे, त्याच्यावर जे आहे जो त्याचा काय म्हणतात अमानुष हत्या झालेली आहे त्याच्यावर जी चौकशी व्हावी आणि त्यांच्यावर जे आरोपी आहे त्यांना ॲट्रॉसिटीच्या अंडर त्यांना गुन्हा व्हावा। आणि ते दुसरेही जे आहे वाकोडे आंबेडकरवादी जे नेते होते त्यांना सुद्धा स्ट्रेस देऊन त्यांना मारणार, जेव्हा ते शांतता स्थापित करतोय तरी त्यांना अटक, त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आणि त्यामुळे स्ट्रेस देऊन त्यांचा हार्ट अटॅकने मृत्यू झालेला आहे। तर दोघांचा सदोष ह्याचा गुन्हा दाखल करावा, वधाचा गुन्हा दाखल करावा ही मागणी केलेली आहे। वत्सलाताई मानवते म्हणून ज्या ताई आहेत त्यांच्यावर एवढे गुन्हे झालेले आहेत, हल्ला झालेला आहे की त्यांना ॲडमिट करावं लागलं, तर त्यांनाही नुकसान भरपाई द्यावी। बाकीच्या कोणाला झालेलं आहे त्यांनाही आर्थिक नुकसान भरपाई द्यावी आणि त्यांच्यावर न्यायालयीन जी हे कर्ज आहे हे चौकशी ती करावी। परभणीच्या संदर्भामध्ये कोम्बिंग ऑपरेशन वापरलं जात आहे। सरकार नागरिकांवरती जनतेवरती दडपशाहीचं धोरण अवलंबते। नक्कीच कोम्बिंग ऑपरेशनचा अर्थ असा असतो की प्रतिबंधात्मक कारवाई करणं, फक्त तिथे प्रतिबंध करणं आवश्यक होतं। पण ह्यांनी एका जातीला, ते मी मगाशीच सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एका जातीचे ठरवले गेले आणि त्यामुळे त्या एका जातीच्या समाजावर जाऊन, त्या वस्तीवर जाऊन तर तिथल्या मुलांना आणि बायकांना, महिलांना एवढं मारहाण केली की त्यांना ॲडमिट करावं लागलं। म्हणजे ह्या ज्या घटना आहेत त्या खूप निंदनीय आहेत आणि ह्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये फक्त थांबवणं अपेक्षित असताना तुम्ही त्यांना एवढी मारहाण करताय, त्याच्यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू होतोय आणि मृत्यूचा जर आपण PMचा रिपोर्ट बघितला तर मल्टिपल इंजुरीज आणि शॉक, म्हणजे एवढं मारलं गेलेलं आहे की तो व्यक्ती 2 तासामध्ये 2-3 तासात फक्त कोठडीमध्ये होता, तर 2-3 तासाच्या त्याच्या हल्ल्यावर त्याला एवढं वेदना मारहाण केली माणूस की तो मरण पावलाय, त्याला मल्टिपल इंजुरी झाल्या। मुख्य आरोपी अद्याप मोकाट आहेत, काय करते सरकार? आम्ही तेच सांगितलंय की गुंडांना राजाश्रय देणं बंद करावं, हीच आम्ही तिथे विनंती केली आणि कायद्याचं सुराज्य यावं। महाराष्ट्र हा जो आपला जो आहे पुरोगामी महाराष्ट्र आहे, संतांची परंपरा असलेला महाराष्ट्र आहे, एक वेगळी संस्कृती असलेला महाराष्ट्र, तो परत दिसावा आणि नाही की गुंडांची जी हे चालेल मक्तेदारी चालेल ती बंद व्हावी। आता शेवटचा प्रश्न, नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे। सर्व मंत्री, आमदार, माध्यम कर्मी, शासकीय कर्मचारी नागपूरमध्ये आहेत, पण गेल्या 2 दिवसामध्ये नागपूरमध्ये टोळी युद्ध पाहायला मिळालं, फायरिंग झाल्याच्या बातम्या माध्यमामध्ये आल्या। या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता? मग तेच सांगते की पोलिसांचा कशावर कंट्रोल आहे, नको तिथे पोलीस जात आहेत, नको त्या गोष्टी करतात आणि जिथे हवे तिथे त्यांचं काम दिसत नाही आहे, हाच इथून दिसून येतोय आणि त्याचा कोण करता हेही बघावं। त्याच्यामध्ये काँग्रेसचे आमदार डॉक्टर ज्योती गायकवाड, मी गुणवंत दांगा, DRV न्यूज नागपूर।